नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि आज आपल्याला संपूर्ण बुद्धिमापन चाचणीचा जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम बघायचा आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये एका लेक्चरच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करायचा. मित्रांनो, येत्या ज्या काही भरत्या आहेत, पोलीस भरती असेल, सरळ सेवेच्या ज्या भरत्या आहेत, त्या सर्व भरत्या आजची आपली आजपासून ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि गणित आणि बुद्धिमापन दोन्ही विषय ओके बनवण्यासाठी उपयोगात येणार आहे. आज आपण बुद्धिमापन चाचणी याच्यात पूर्ण लेक्चर सीरीजमध्ये कुठले घटक अभ्यासणार आहोत, हे एकदा मी तुम्हाला समजून सांगतो. जेणेकरून मला प्रत्येक घटक वाईज तुमचे जे कच्चे घटक आहेत, त्या घटक वाईज तुम्हाला लेक्चर्स करणं सोपं जाईल. तर मित्रांनो, आज आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे, कुठले घटक आहेत किंवा कुठल्या माध्यमातून तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. पहा, बुद्धिमापन चाचणीमध्ये अभ्यास करत असताना सरळ सेवेपासून राज्य सेवेपर्यंत कुठल्याही परीक्षा जरी तुम्ही दिल्या, तरी त्या परीक्षेमध्ये मी जे तुम्हाला हे 50-52 घटक सांगणार आहे, हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. कधी-कधी काही पुस्तकांमध्ये हे घटक वेगवेगळ्या नावाने दिलेले आहेत. पण आपण जास्त घटक दाखवायचे आणि काहीतरी करायचं तसं न करता, कमीत कमी घटकामध्ये जास्तीत जास्त अभ्यासक्रम कव्हर करण्याचा प्रयत्न. तर मित्रांनो पहा आता, इथं तुम्हाला दिसतंय, श्रेणी पूर्ण करा दिसतंय. ठीक आहे. श्रेणी पूर्ण करा. लक्षात घ्या. की आपल्याला इथं श्रेणी पूर्ण करा म्हटलंय. मग आता श्रेणी पूर्ण करायची तर कशाची श्रेणी पूर्ण करायची? अक्षर मालिकेची श्रेणी आपल्याला पूर्ण करायची आहे. तर ही अक्षर मालिकेची श्रेणी आपल्याला पूर्ण करायची. श्रेणी पूर्ण करा अक्षर. ठीक आहे. याच्यामध्ये आणखी श्रेणी पूर्ण करा. त्याच्यामध्ये अक्षरमाला, त्याच पद्धतीनं अंकमाला देखील असतं. त्याच पद्धतीनं काही सिम्बॉल्स असतात. त्याच पद्धतीनं काही आकृत्या असतात. ठीक आहे. पण आपण तुम्हाला एक टायटलमध्ये दिलं की श्रेणी पूर्ण करायची. आता इथं तुम्हाला अक्षरमाला जरी दिसत असलं, तरी वेगवेगळ्या पद्धतीच्या श्रेणी तुम्हाला पूर्ण त्यानंतर याच श्रेणी आहेत. कशा-कशाच्या आहेत? अक्षर, अंक आणि संयुक्त माला. अक्षर आणि माला. म्हणजे कधी-कधी अक्षर असतात, कधी-कधी अंक असतात, कधी-कधी अक्षर अंक असतात, कधी संयुक्त असतात, कधी सिम्बॉल असतात. वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे काय असतात? अक्षर. त्याच पद्धतीनं विजोड पद ओळखणे, ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट हा प्रकार जो आहे, हा लक्षात घ्या तुम्ही, की काही पद्धतीनं एक श्रेणी दिलेली असते, त्याच्यामध्ये एक हा अंक न बसणारा असतो. ते त्यात तो गटात न बसणारा अंक असतो. गटात न बसणारं अक्षर असतं. गटात न बसणारा गट असतो. गटात न बसणारा सिम्बॉल असतो. ह्या पद्धतीचा प्रकार, त्या विजोड पद शोधणे. आता पद कशाचं असतं? तर ते अक्षरांचं असतं, अंकाचं असतं, दोघांचं मिळून असतं, अंक अक्षरांचं असतं. कधी-कधी ते सिम्बॉलचं असतं, वेगवेगळ्या चिन्हांचं असतं. मग काय होतं? तुम्ही गोंधळून जाता पहा किंवा कधी-कधी काय असतं ड्रॉप डाउन झालेलं असतं. ते आता इथं जसं सांगितलंय, की तुम्हाला विजोड पद ओळखणे. कधी-कधी दुसरंच दिलेलं असतं. या व्यतिरिक्त कधी-कधी दिलेलंच नसतं. रिकामी जागा सोडलेली असते. तर हा प्रकार इथं तुम्हाला पाहायचा आहे. समान संबंध शोधणे. घटक सांगतोय फक्त. उद्यापासून आपल्याला प्रत्येक याला डिटेल जायचं आहे. ते पहिल्या चॅप्टरपासून शेवटच्या चॅप्टरपर्यंत एकाच जागी तुमचा संपूर्ण कोर्स अगदी चांगल्या पद्धतीने आपण घेण्याचा प्रयत्न. समान संबंध शोधणे. आता हा समान संबंध शोधणे म्हणजे काय? की एक गट दिलेला असतो, त्याचा संबंध दुसऱ्या गटाशी सारखा असतो. त्यानंतर तिसरा गट दिलेला असतो, त्याचा संबंध चौथ्या गटाशी दिलेला असतो. त्याचबरोबर चौथ्याचा तिसऱ्याशी किंवा तिसऱ्याचा पुन्हा पहिल्याशी. अशा पद्धतीनं 4-4 गट असतात, 8-8 गट असतात, 16-16 गट असतात. त्यांच्या म्हणजे प्रश्नपत्रिका ज्या पद्धतीने असते, त्या पद्धतीनं ते समान गट आपल्याला शोधायचे असतात. संबंध असतो. समान संबंध आपल्याला काय करायचा असतो? शोधायचा असतो. ठीक आहे. त्यानंतर पहा आता, लयबद्ध मांडणी असेल. आता लयबद्ध मांडणी म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीनं अक्षरांची, अंकांची, चिन्हांची मांडणी केलेली असते
आणि हीच मांडणी तुम्हाला ओळखायची असते. बाकी दुसऱ्या ह्याच्यात काही नसतं. लयबद्ध मांडणी. याच्यामध्ये काय असतं, की ए-बी-सी-डी असं दिलेलं असतं किंवा ए-ए-ए, बी-बी-बी, सी-सी-सी, डी-डी-डी असं दिलेलं असतं किंवा 1-2-2, 3-4-4, 5-5-5, 6-6-6 असं दिलेलं असतं किंवा एखाद्या विशिष्ट लयीमध्ये येणारे अक्षरं दिलेले असतात. प, 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 त, 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 क, 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 ट, ट, ट अशा पद्धतीची लयबद्ध मांडणी या ठिकाणी असते. मग अक्षरच असतात असं नाही, अंक असतात, मालिका असतात, त्याचे वर्ग असतात, त्यानंतर गुणिले 2 असतं, भागविले 3 असतं. काय जे असायचं ते असेल. याच्यात फक्त लयबद्धता असते. हे तुम्ही इथं लक्षात घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर वर्गीकरण आहे, क्लासिफिकेशन आपण त्याला म्हणतो. अत्यंत महत्त्वाचा घटक हा आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वर्गीकरणावर आधारित प्रश्न तिथं दिलेले असतात. त्यानंतर सांकेतिक भाषा असते, कोड लँग्वेज. सांकेतिक भाषा, याला हे म्हटलं, त्याला ते म्हटलं, तर त्याला काय म्हटलं जाईल? किंवा मग डीला प म्हटलं, पला ड म्हटलं, डला ट म्हटलं, त्यानंतर कला ज म्हटलं. काहीही असू शकतं. आहे ना? घोड्याला गाढव म्हटलं, गाढवाला कुत्रा म्हटलं, कुत्र्याला मांजर म्हटलं, तर अशा पद्धतीचे क्वेश्चन तिथं असतात. त्यानंतर संख्यांची कोडी दिलेली असतात. 5च्या पुढं 5च्या पुढे दिलेले, समजा 5च्या पुढे जर समजा 25 येत असेल, 6च्या पुढे काय येणार? 36 ही कोड आहे. किंवा अशा पद्धतीनं एक चार्ट असतो आणि या चार्टमध्ये समजा 1, 2, 3 आणि इथं क्वेशन मार्क अशा पद्धतीचे कोडे त्या ठिकाणी असतात. हे फक्त उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, संख्यांची कोडी. त्यानंतर जर बघितलं आपण, तर अक्षरांची कोडी, संख्यांची कोडी जशी होती, त्या अक्षरांचे कोडे देखील काय असतात? हे असतात. मग अक्षरांचे कोडे, त्या अक्षरांचे कोडे देखील महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आता पहा, मग अक्षरांचे कोडे, अक्षर दिलेले असतात, आहे ना? महिन्यांची नावं असतात. त्याच पद्धतीनं कधी-कधी काही म्हणी असतात, एकमेकांमध्ये कोड्यांमध्ये बसविलेल्या असतात. हे अक्षरांची कोडे असतात किंवा ए असतात. खाली क्रमांक काय असेल ते असतं. आकृत्यांची कोडे असतात. आकृत्या दिलेल्या असतात. आकृत्यांची घडी, पाण्यातील आकृती, पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा, हे सगळ्या गोष्टी नंतर येणार आहेत. ही आकृत्यांची कोडी. त्यानंतर विश्लेषण व संश्लेषण क्षमता. विश्लेषण आणि संश्लेषण क्षमता करायची. एक उतारा टाइप एक काही 10-12 वाक्य दिलेले असतात. त्याचं विश्लेषण करायचं असतं. त्याचं संश्लेषण करायचं असतं. हे प्रकार त्या ठिकाणी असतात. ठीक आहे. किंवा याच्यातून तुम्हाला काय म्हणजे व्यतीत होतंय किंवा काय याच्यातून समजतंय, अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला असतात. हे तुम्ही लक्षात घेणं अपेक्षित आहे. तुलना, कंपॅरिझन खूप महत्त्वाचे घटक सांगतोय आणि लक्षात घ्या, की हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये तुम्ही कोणत्याही जरी परीक्षा देत असाल, तरी हे घटक तुम्हाला अभ्यासावेच लागणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त अजिबात काही नाहीये. तुम्ही एवढं जर अभ्यास केला ना, एवढा मी जे सांगतोय तेवढा अभ्यास केला ना, तर तुमचा एकही मार्क कटू शकत नाही. जिथं जेवढे बीट असतील तेवढे आउट ऑफ बीट तुम्ही मारू शकता. 25 बीट असतील तर 25 पैकी 25 प्रश्न तुमच्या येण्याची क्षमता आहे. जर 15 प्रश्न असतील तर 15 पैकी 15 प्रश्न तुमच्या बरोबर येऊ शकतात. त्याचबरोबर परीक्षेमध्ये जेवढे प्रश्न असतील तेवढेच्या तेवढे बरोबर येऊ शकतात. फक्त अभ्यास या क्रमाने आणि या पद्धतीनं केला पाहिजे. कारण ही रचना आहे. या रचनेवर याचा अर्थ असा आहे, की एकमेकांवर आधारित घटक आहेत हे. म्हणून हा सिक्वेन्स आहे. त्यातला एकही तुम्ही मिस करू नका. 1 पासून ते 52 पर्यंत सगळेच्या सगळे चॅप्टर तुम्ही अभ्यासा. सगळेच्या सगळे अभ्यासल्यानंतर पैकीच्या पैकी मार्क्स कसे पडतात ते तुम्हीच बघा. चला पुढे बघू. ठीक आहे. बघा आता तुलना झाली आपली. त्यानंतर आहे गणितीय क्रिया. हे गणितीय क्रिया खूप महत्त्वाचं. गणितीय क्रिया अत्यंत महत्त्वाचं लक्षात घ्या. तर याच्यामध्ये ना, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पहा. याच्यामध्ये गणितीय क्रियामध्ये तुम्हाला माहिती आहे कोणकोणत्या क्रिया आहेत आपल्या? तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया आहेत. ह्याच क्रिया आहेत का? हो, ह्याच क्रिया आहेत गणितीय क्रिया. पण वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. वेगवेगळ्या गणितामध्ये वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. कोड लँग्वेजमध्ये कधी-कधी आहेत. तर ह्या आहेत. क्रमवारी, गणना आणि पुनर्मांडणी. क्रमवारी, गणना आणि पुनर्मांडणी महत्त्वाचं आहे. क्रमवार कितून कितवा क्रमांक आहे? त्यानंतर किती आहेत? आणि त्यांना रिअरेंजिंग. रिअरेंजिंग म्हणजे आपण त्याला पुनर्मांडणी असं म्हणत असतो. मग ही पुनर्मांडणी जी आहे ना, तर ही या पद्धतीनं. त्यानंतर बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्था. या बैठक व्यवस्थेमध्ये तुम्हाला सांगतो, वर्तुळाकार बैठक व्यवस्था असेल,
बंदिस्त बैठक व्यवस्था असेल, मुक्त बैठक व्यवस्था असेल, हे प्रकार आहेत. ठीक आहे. पण बैठक व्यवस्थेमधला प्रश्न त्यानंतर एकमेकांकडे तोंड करून बसलेली बैठक व्यवस्था असेल, एकमेकांच्या विरुद्ध तोंड करून बसलेली बैठक व्यवस्था असेल, बाहेर पाहणारी, मध्ये पाहणारी, असे 2 अशा प्रकारच्या बैठक व्यवस्था त्या ठिकाणी असतात. तर हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आंतर व दिशा ज्ञान. आता काही-काही ठिकाणी तुम्हाला म्हणजे आंतरवालेचे लेक्चर्स वेगवेगळे असू शकतात, दिशाचे वेगवेगळे असू शकतात. पण आपण अंतर आणि दिशा हे दोन्ही लेक्चर्स एकाच ह्याच्यात घेतो. कारण दिशा जरी दिली तरी विशिष्ट अंतर गेल्याशिवाय प्रश्न निर्माण होत नाही किंवा प्रश्न तयार होत नाही हे आपल्याला माहिती आहे. आदान-प्रदान. ठीक आहे. वरचे देखील क्वेश्चन आपल्याला पाहायचे आहेत. क्वेश्चन म्हणण्यापेक्षा हा घटक आहे. हा घटक आहे. अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हा आपण अभ्यासलाच पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघूया वय व नातेसंबंध. वय आणि नातेसंबंध. आता काय संबंध आहे वयाचा आणि नातेसंबंधाचा हे आपल्याला अभ्यासायचं आहे. पहा आता, तर याच्यामध्ये वय व नातेसंबंध, नातेसंबंध याच्यावर प्रश्न विचारलेले असतात. नातेसंबंध हा स्वतंत्र चॅप्टर आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये नातेसंबंधावर एखाद दुसरा प्रश्न येतो म्हणजे येतोच. त्यानंतर बघा संख्या व अक्षरांचे मनोरे हा घटक आहे. असे मनोरे दिलेले असतात. वरच्या कडीला कोणती संख्या, बेसला कोणती संख्या, वरच्याचा खालच्याशी काय संबंध, या सगळ्या प्रकारचे क्वेश्चन मला तिथं गरजेचं आहे की या घटकामध्ये येईल. त्या व अक्षरांचे मनोरे. कालमापन याच्यामध्ये घड्याळ असेल, कॅलेंडर असेल, हे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्यामध्ये कोणत्या दिवशी कोणता वार असेल, कोणत्या दिवशी कोणता म्हणजे आणखी किती दिवसाने रिपीट होणारा वार असेल, त्याचबरोबर एखाद्या दिवशी एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं वय किती असेल, या पद्धतीचे क्वेश्चन कालमापनामध्ये असतात. पेन आकृती. पेन आकृती बघा. पेन आकृत्यांमध्ये दिलेलं असतं सारे पोपट मांजर आहेत, सारे मांजर कावळे आहेत. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. किंवा काही गायी म्हशी आहेत, काही म्हशी घोड्या आहेत, काही घोडे गाढव आहेत. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात. काही, सर्व आणि काही, सर्व ह्या 2 वरच असतात प्रश्न. ठीक आहे. आणि यातले काही असा एक प्रकार असतो. त्यानंतर तर्क व अनुमान, आहे ना. तर्क व अनुमान. ते विशिष्ट तर्क काय निघत असतात आणि त्या म्हणजे विशिष्ट वरती विधाने दिलेले असतात. विधानांवरून अनुमान लावायचे असतात. तर्क असतात. हे तर्क आणि अनुमान महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं जर बघितलं तर विधाने आणि युक्तिवाद. आता हे विधानांवरचा जो आहे, हा जास्त सरळ सेवेला येत नाही. परंतु यातले काही टॉपिक येतात. विधाने, निष्कर्ष असतील वगैरे हे टॉपिक येत असतात. पण सी-सॅटला वगैरे तिकडं मात्र हे क्वेश्चन कंपल्सरीच आहेत. त्याच्यावर जास्तीत जास्त भर आहे. आता ही जी स्क्रीन दिसते ना, विधाने, युक्तिवाद, विधाने, गृहीतके, विधाने, निष्कर्ष, विधाने, कृतीसंच, विधाने, कारण, परिणाम, विधानांची सत्यता पडताळणे. सगळं तुमच्या राज्यसेवेच्या सी-सॅटमध्येच अशाच तसं येतं. याचाच अर्थ आपल्याला येणार नाही असं आपण म्हणू शकतो की एखाद दुसरा जरी प्रश्न त्याच्यावर आला आणि हा बहुतांश जनतेने याचा अभ्यास केलेला नसतो आणि जर इथंच आपला 1 मार्क गेला, तर आपण इतरांपेक्षा 1 मार्काने आपण स्पर्धेमध्येच नाही येत 1 मार्काने, असा त्याचा अर्थ होतो. आपल्याला जर स्पर्धेत जिंकायचं असेल, तर आपल्याला ऑलराउंडर व्हावं लागेल. आपल्याला कोणताही प्रश्न कशाही पद्धतीनं जरी आला, तरी तो क्वेशन्स आपल्याला तिथं सोडवता आलाच पाहिजे. तर हा प्रकार आहे. तर बघा विधाने, युक्तिवाद, त्यानंतर विधाने, गृहीतके, विधाने, निष्कर्ष, विधाने, कृतीसंच, विधान, कारण, परिणाम, विधानांची सत्यता पडताळणे. त्यानंतर बघा आता इथं परत सरळ सेवेचं सुरू झालं. ही जी आत्ताची जी होती का, ती एकदम प्युअरली राज्यसेवेसाठी होती. आता ही सरळ सेवेसाठी म्हणजे तुमच्या पोलीस भरती असेल किंवा वेगवेगळ्या भरत्या ज्या असतात, ज्या सरळ सेवेच्या माध्यमातून भरल्या जातात, त्यांच्यासाठी. सामग्रीचा पुरेसापणा, आहे ना, सामग्रीचा पुरेसापणा. त्यानंतर शाब्दिक बुद्धिमत्ता, आकृत्यांची मालिकापूर्ती. हे खूप चांगल्या पद्धतीने येतं बघा. आकृत्यांमधील सहसंबंध असतो. आकृत्यांचं वर्गीकरण करावं लागतं तुम्हाला. त्यानंतर आरशातील प्रतिमा याच्यावर प्रश्न 100% येतो म्हणजे येतोच. त्यानंतर पाण्यातील प्रतिमावरही देतं. पाण्यातील प्रतिमेवरही क्वेशन्स तुमचा ठरलेला असतो आणि येतो म्हणजे येतोच. पाण्यातील प्रश्न, पाण्यातील प्रतिमा असतील त्याच्यावर क्वेश्चन येतो. त्यानंतर पाण्यातील प्रतिमा झालं. घन व फासा. घन आणि फासा याच्यावर प्रश्न येतोच. त्यानंतर आकृत्यांच्या संख्या मोजणे. मग त्रिकोण असेल, चौकोन असेल,
त्या चौकोनामध्ये वेगवेगळे चौकोन असतात, त्रिकोणामध्ये त्रिकोण असतात. त्या आकृत्या असतात आणि आकृत्यांच्या काय करायच्या असतात तुम्हाला संख्या मोजायच्या असतात, की किती आकृत्या आहेत. पेपर फोल्डिंग आणि कटिंग आपण त्याला म्हणतो. कातरणं, पेपर कापल्यानंतर कशा पद्धतीची आकृती दिसेल. पेपर पारदर्शी पेपर फोल्ड केल्यानंतर कशा पद्धतीची आकृती दिसेल. तर हे सगळं तुम्हाला तिथं काय होत असतं, दिसत असतं. ठीक आहे. त्यानंतर अपूर्ण आकृती बंधाची पूर्तता. एखादी आकृती दिलेली असते आणि ती आकृती अपूर्ण असते. ती आकृती 4 पर्यायावरून काय करायची असते, पूर्ण करायची असते. आणि ही आकृती पूर्ण करा हा प्रकार असतो. त्याचबरोबर लपलेली आकृती. आकृत्या ह्या लपलेल्या असतात. ते आकृती लपलेली असते म्हणजे याचा अर्थ ती पुढच्या ऑप्शनमध्ये लपलेली असते आणि ती आपल्याला शोधायची असते. त्यानंतर पहा आकृत्यांची रचना करणे. केवळ लपलेल्या आकृत्या आपल्याला शोधायच्या नाहीयेत. तर आकृत्यांची रचना देखील आपल्याला काय करायची आहे? म्हणजे बघायची आहे, कशी दिसणार आहे आकृती वगैरे हा प्रकार. ठीक आहे. पाण्यातील प्रतिमा हे झालं का रे? लपलेल्या आकृत्या ओळखणे. ठीक आहे. येस, 1 सेकंद. हां, लपलेली आकृती, आकृत्यांची आकृत्यांची रचना करणे हा प्रकार होता. येस, आकृत्यांची रचना करणे. आता बघा, आकृत्यांची रचना करणे झालं. त्यानंतर अशाब्दिक बुद्धिमत्ता चाचणी, संकीर्ण याच्यातले काही प्रश्न असतात. त्याच्यातले अशाब्दिक बुद्धिमत्ता. ते शाब्दिक नसतं. त्याच्यामध्ये आकृत्या असतात, काही कोड लँग्वेज असते या पद्धतीने. त्यानंतर रांगेतील क्रमांक ओळखणे. जसं की उजवीकडून एक विशिष्ट क्रमांक आहे, डावीकडून विशिष्ट क्रमांक आहे. याचा क्रमांक याने घेतला, त्याचा क्रमांक त्याने घेतला, तर याचा डावीकडून कितवा क्रमांक अशा पद्धतीचा क्वेश्चन इथं बनत असतो. मागच्या काही प्रश्नपत्रिका तुम्ही जरा थोड्याशा ओव्हरलूक करा. तुमच्या एकूणच लक्षात येईल, याच्यावर 100% प्रश्न आलेलाच आहे. 100% आलेला तुम्हाला सांगतो मी आणि येतच असतो. पुढच्या परीक्षेत सुद्धा येणार आहे. एक प्रश्न फिक्स होणार. दिशाज्ञान, डायरेक्शन टेस्ट आपण त्याला म्हणतो. त्यानंतर सारणी व आलेख, आहे ना? सारणी व आलेख. हे सारणी आणि आलेख हा जो प्रकार आहे ना, याच्यावर देखील कायमस्वरूपी प्रश्न आलेला आहे. आत्तापर्यंत आलेला आहे. इथून पुढे देखील येणारच आहेत. ठीक आहे. त्यानंतर चौरसातील संख्या ओळखणे. आता चौरसातील संख्या ओळखणे काय प्रकार असेल? चौरसातील संख्या ओळखणे हा खूप मस्त आणि चांगल्या पद्धतीचे आहेत. चौरसामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या संख्या दिलेल्या असतात पहा. त्या चौरसातील संख्या आपल्याला काय करायच्या असतात? ओळखायच्या असतात. त्याचबरोबर घनाकृती ठोकळे असतात. काय असतात? घनाकृती ठोकळे असतात. त्याच्यावर प्रश्न निर्माण होत असतात. अक्षरांच्या मांडणीतील सूत्र असतं, ते आपल्याला ओळखायचं असतं. त्यानंतर चुकीचं पद ओळखायचं असतं. याच्या पुढचं चुकीचं पद कोणतं किंवा ऑड मॅन आउट आपण त्याला म्हणतो, चुकीचं पद ओळखणे हा प्रकार. शब्दांचा क्रम ओळखणे. शब्दांचा क्रम ओळखणे हा देखील प्रकार महत्त्वाचा आहे. मध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न येत असतो. हमखास प्रश्न येत असतो. हे लक्षात घ्या. त्यानंतर आणखी खूप महत्त्वाचं, की शब्दातील समान संबंध ओळखणे. आता शब्द जे असतात त्या शब्दामध्ये काय असतात? विशिष्ट पद्धतीचा समान संबंध असतो. समान संबंध काय करायचा असतो तुम्हाला? ओळखायचा असतो. म्हणजे शब्द जे आहेत त्या शब्दामध्ये समान संबंध. त्यानंतर काही गतवर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत हे हे खरं तर हे टॉपिक नाहीये. पण याच्यावरच जास्त फोकस करायचा आहे आपल्याला. का? कारण मागच्या वर्षी जशा प्रश्नपत्रिका विचारलेल्या आहेत का, तो एक पॅटर्न असतो. आणि कधी-कधी पॅटर्न तशाच तसा फॉलो करतात. प्रश्न जशाच तसे फॉलो करत नाहीत, पण पॅटर्न मात्र त्यांना चेंज करता येत नसतो. आणि मग म्हणून तुम्हाला मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका अगोदर बघायच्या. तोच तुमचा दीपस्तंभ असणार आहे. तोच तुम्हाला दिशादर्शक असणार आहे. मागच्या प्रश्नपत्रिका बघणं हे कंपल्सरी आहे. सगळ्यांसाठी सांगतो. मागच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या आणि त्याला जर फॉलो केलं ना, जशास तसे प्रश्न येतील. जशास तसे म्हणजे प्रश्न वेगवेगळे जरी आले, तरी तुम्हाला एक दिशा मिळून जाईल, की या पद्धतीनं आहे. आणि काही संभाव्य प्रश्न मी तुम्हाला देणार आहे. वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेत आलेले, वेगवेगळ्या परीक्षेसाठी आलेले जे संभाव्य प्रश्न आहेत, ते मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या जी आपली लेक्चर सीरीज सुरू होते, या लेक्चर सीरीजसाठी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जे आपलं ॲप आहे, जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे. तिथून आपलं ॲप डाउनलोड करून घ्या आणि सगळेच्या सगळे लेक्चर करा आणि परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स पाडा. खूप खूप धन्यवाद. थँक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.